मी अशोक माने पैलवान मोतीबाग तालमीचे वस्तात व कुस्तीगीर परिषदचे सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे सचिव। कुस्ती स्पर्धा ही 67वी म्हणली जाते महाराष्ट्र केसरी, याबद्दल तुमचं काय मत आहे? मत म्हणजे आता 2022ला त्यांनी कुस्तीगीर संघ हा जाहीर केला, नवीन संघ कुस्तीगीर परिषदच्या विरोधामध्ये, आणि 67वी तुम्हाला स्पर्धा कशी म्हणता येते? तुम्ही आता 2-3 वेळा ही तिसरी स्पर्धा आहे। परिषद ही कायमस्वरूपी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेते आणि तुम्ही 67वर नाव देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदच्या आजपर्यंतच्या इतिहासात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी असतील, नरसिंग यादव असतील, हे DYSP झाले, अशा पदावर गेले। तुमच्या सर्टिफिकेटचा कुठल्याही मुलांना आज उपयोग होत नाही। तुमच्या स्पर्धा ऑनलिगली आहेत आणि तुम्ही स्पर्धा घेता, कोर्टाचा निर्णय हे करत नाही, तुम्ही त्याच्याविरुद्ध सत्तेच्या व ह्याच्या जीवावर स्पर्धा घेता व मुलांच्यावर त्या अन्याय होतो। आता परिषदची जी कुस्ती स्पर्धा होणार आहे, कर्जत या ठिकाणी होणार आहे, रोहितदादा पवार आमदार हे त्या स्पर्धेचे संयोजन करतात। तिथं योग्य ते निर्णय आणि योग्य ते मुलांना न्याय मिळणार, असा कुठल्या ह्याच्यावर अन्याय होणार नाही पैलवानावर। झालेली कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्र बेकायदेशीर आहे असं वाटते का? झालेली कुस्ती स्पर्धा त्यांची संघटना आता नवीन आहे व त्यांना कोर्टाचा कुठलाही हे नाही, हायकोर्टातनं आमचं गृहीत धरलेलं आहे कुस्तीगीर परिषदचं, सुप्रीम कोर्टात त्याचं हे चालू आहे। ती एकतर्फे स्पर्धा घेतात, आपली लोक जी आहे ती कोर्टाच्या आदेशानुसार चालणार। त्यामुळं आता कोर्टाच्या आदेशानुसार आता स्पर्धा परत आणि हा या परत डबल स्पर्धा होणार महाराष्ट्र केसरीच्या लिगली परिषदच्या। हो, बेकायदेशीरच आहे ना। मी संभाजी पाटील कोपार्डेकर, जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये 1983 साली भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सचिव आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर सदस्य म्हणून, जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतो। तर आता जे अधिवेशन झालं अहिल्यानगरमध्ये, आता त्या अहिल्यानगरच्या अधिवेशनावरती जर बोलायचं झालं तर ते 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणतात। आता त्यांना तसं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आत्तापर्यंत 66वे आत्ता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अधिवेशन घ्यायला लागली आणि 66वे नियमाप्रमाणे आहे। त्यांचं 67वं ती कसं म्हणते ते त्याचनी माहिती, कारण 2022ला त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे कुस्तीगीर संघाचं, आणि 67वी आता ती मंडळी पण ह्यात होतीच यापूर्वी, पण आता ती कशाच्या आधारे म्हणतात त्यांना माहिती, कारण सगळी जी आहेत, बाळासाहेब लांडगे सर असेल, शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत, बाळासाहेब लांडगे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे, आणि ही परिषद म्हणजे अधिकृत आहे। महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनची 2025पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता आहे, आणि तसं पत्र आहे परिषदेकडं। जे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार आहेत, त्यांनी पत्र दिलेलं आहे की 2025पर्यंत हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिली। त्याच्यामुळं जे सर्टिफिकेट स्पर्धेत खेळलेल्या मुलांचे आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचेच व्हेरिफिकेशन होणार, म्हणजे नोकर भरतीला असतील किंवा शालेय ते ग्रेस गुणासाठी असेल, तर हे अधिकार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला। आता ते जे काय चाललं आहे ते दाबून चाललं आहे, अनलिगली चाललं आहे। आता त्याच्यावर बोलायचं म्हणजे ते फार ही स्पर्धा म्हणजे मुलांच्या आयुष्याची खेळात स्वतः मुलंच प्रतिक्रिया द्यायला लागल्यात ना, सर्टिफिकेट घेऊन गेलं तर व्हेरिफिकेशन होत नाहीत ना, मुलं स्वतः बोलायला लागले ते। मग आता मुलासने आम्ही बंधन का घालू शकत नाही, कारण आर्थिक बळ मिळायला लागले, 4 पैसे मुलासने देतात, ते मुलांना नको तरी कसं म्हणणार। आता तीच मुलं काल आमच्याकडे पण खेळीत ना, कोल्हापूर जिल्ह्यातनं ट्रायलला काल तिथनं नंबर काढून आले मुलं आमच्याकडे पण केलं, तर ते उद्याने तिथं खेळणार ना। पैलवानांच्यावर कोणी वैयक्तिक अन्याय, पण जे चाललंय हे चुकीचं चाललंय, एवढंच याबद्दल। पण काका पवारांनी म्हटलं की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हायच्या अगोदरच महाराष्ट्र केसरी ठरवला जातो, याबद्दल तुम्हाला काय वाटते? काका पवारांचं हे वक्तव्य कितपत योग्य? आता त्याच्यावरती काका पवारच उत्तर देऊ शकतील, कारण काका पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष होते, कारण त्यांना आहेत आणि त्यांना ते आता आहेत इकडं। त्याने आता जी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावर आम्ही बोलायचं म्हणजे आम्ही त्या पदावर पण नाही, पण त्यांनी जे बोलल्या त्यात काय ते तथ्य असल्याशिवाय ते बोलतात का? मी 1967 पासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा खेळाडू म्हणून 75पर्यंत होतो। त्यानंतर मी पदाधिकारी म्हणून त्या संस्थेत काम करते आज अखेर। अहिल्यानगरमध्ये जी कुस्ती झाली शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ, या कुस्तीकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय? निर्णय योग्य होता? शिवराज राक्षेची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल थोडं। कुस्तीगीर परिषदेनं आपल्या ती अहिल्यादेवीला जे स्पर्धा झाली ते ऑलिम्पिक असोसिएशनच्या
किंवा जागतिक फेडरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच ते कुस्ती घ्यावी लागते आणि त्या नियमाचंच त्यांनी पालन करावं लागतं. आणि त्यासाठी एक आखाडा प्रमुख, एक आतला रेफरी, एक साईड पंच, त्याशिवाय ज्युरी निर्णय देणारा ज्युरी अपील म्हणून एक ठेवलेला असतो. ह्या चौघांचं एक मत. ती कुस्ती झाली. मी ज्या वेळा टी व्हीवर बघितलं त्यावेळेला ह्यांचं असं कधी चर्चा झालेली किंवा मिटिंग झालेली किंवा काय झालेलं हे मला तरी दिसालेलं नाही. त्यामुळं त्यांच्याशी काय चर्चा त्यांनी केली आणि तुम्ही पत्रकारांनी पण ज्यांनी पंचाचं काम करतात ज्या स्पर्धेत त्या पंचांच्या संग कुठल्याही पत्रकारांनी चर्चा केलेली मला दिसाली नाही. तांत्रिक कमिटीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बी चर्चा केली नाही. ज्युरी अपील संघही चर्चा केलेली नाही. मी न चर्चा करता किंवा न त्या आतल्या रेफरीनं ज्याच्या साईडवर ती कुस्ती पडलेली असते त्या साईडच्या आखाडा प्रमुखाकडे पडलेले असेल त्याचं ओपनिंग घ्यायला पाहिजे. नसेल तर साईड पंचाकडे पडलेले असेल तर त्याची मान्यता घेतल्याशिवाय त्याला विसर वाजवता येत नाही. हा जागतिकचा नियमाचा नियम आहे. पण संदीप भोगवे म्हणतात की जे काही निर्णय घेतला तो जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसारच घेतला. तिन्ही पंचांचं एकमत झाल्यानंतर तो निर्णय घेतला आणि जरी अपील टाकलं होतं पण तिन्ही पंचांचा निर्णय झाल्यामुळं रिव्ह्यू बघता आला नाही. याकडे मला असं सांगा, ज्या वेळेला तुमच्या आता टी व्हीवर संपूर्ण कुस्ती दाखवली, तुमची जे त्या रेफरींच्या संग चर्चा केली किंवा पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारले, हे तरी कुठंतरी दिसायला तरी पाहिजे होतं. हा टी व्ही वगैरे किंवा हे तुम्ही ज्या वेळेला त्यांना निर्णय दिला त्या ठिकाणी माईक घेऊन अलाउन्स तरी करायला पाहिजे होता. अनेक वेळा ज्या वेळा आमच्याकडं पूर्वी म्हणजे मी 67पासून आहे म्हणतो आहे, ज्या वेळेला टी व्ही किंवा व्हिडिओ कॅसेट वगैरे नव्हतं त्यावेळेला आमचे दादू चोगले, लक्ष्मण वडार, चंबा मंथनाळ असे अनेक 16-17 पैलवान माझे महाराष्ट्र केसरी झाले. मी स्वतः त्यांच्याशी आहे. मग त्यावेळेला ज्या वेळेला एखाद्या कुस्तीची तक्रार झाली तर बाळासाहेब लांडगे जनरल सेक्रेटरी होते. वर्ध्याला ह्याला ज्या वेळेला ती स्पर्धा अमृता मोहोळची जी झाली त्या सतीश मांड्या त्यावेळेला बाळासाहेबांनी फोन करून वरनं माईक घेऊन त्यांना सांगितले ही कुस्ती झालेली नाही, तुम्हाला करायची असली तर करा, नाही तर दोन्ही पैलवानला मी बाद करतो. असं कोणी अलाउन्स केला तिथं दिसायला. ज्या वेळा सतीश मांड्याजींनी संजय पाटलाजी इथं कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी झाली त्यावेळेला बाळासाहेब लांडगेनं ह्या दोघांनाही बाद करतो असं म्हणून आम्हाला देखील तंबी दिली आणि हे पण करून त्यांनी कुस्ती पण त्या अनिर्णित झाली. ह्या ज्या अनेक कुस्त्या अनिर्णित कुस्तीत गडबड झाली, निकाल द्यायला गडबड केली असं म्हणायचं नाही गडबड नाही. जे काय झालं त्यांची एकी नसेल किंवा त्या स्वतः आता बाळासाहेब लांडगे ते फिजिकल डायरेक्टर पण होता, कुस्ती अखिल भारतीय फेडरेशनचा तो उपाध्यक्ष आहे, त्याला नियमाचं वगैरे संपूर्ण ज्ञान आहे. आणि बाळासाहेब लांडगे एवढा हुशार माणूस, त्यानं स्वतः माईक घेऊन सांगितल्यानंतर कुस्तीत काय घडतं आणि काय नाही त्यावेळेला तो ताबडतोब माईक घेऊन सांगत होता, तुमच्या ह्या एवढ्या गोंधळात कुठल्या पदाधिकाऱ्यांनी हिने काय सांगितलं का, परस्पर तुम्ही बसून त्या पैलवानांनी ॲक्शनच घ्यायचं काम केलं. आणि ही जरी मंडळी आमची असलीत तर ही आमच्या संग बी काम करत होती, आमच्या बी ह्यांच्यात होतं. ह्यांचं कशामुळं काय झालेलं आहे पुण्यात ते आम्हाला लोकांना माहिती नाही. एकंदरीत हा निकाल चुकीचा आहे म्हणायचा आहे का तुम्हाला लागलेला? निकाल हा चुकीचा हे सगळं जगच सांगते ना तुम्हाला, आम्ही सांगायला पाहिजे असा काय प्रश्न नाही ना. आणि क्लिअर दिसतंच ना, ते दिसतंच ना असं पडलेलं आहे. हां बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय.
पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.